Everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज मला सुट्टी आहे, मस्त सुरुवात झाली आहे, छान पाऊस पडत आहे बाहेर, नाश्ता झाला आहे आणि रचना किचन मध्ये जेवणाच्या तयारीत आहे आणि नायसाला सुट्टी आहे. तर यस, आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. नायसा मस्त ब्रेकफास्ट करते आणि भाकरी खाणार ना कोण देते तुम्ही करा टाका. फार्म हाऊसचा फणस आणलेला आहे, ते इथे कापण्याचं चाललंय. पहिला आणलेला तो असा कुजला ठेवून फोडायला येत नाही कोणालाच. पण फर्स्ट टाइमच कापतो आणि सनीचं ऑपरेशन चाललंय. त्याला एक ब्लॉग सांगितला आणि एवढा तेल टाकलं मला एवढं स्लीप होतंय ना. पण मला सांग, ग्लव्स घातल्यावर तेलाची काय गरज आहे? सेफ्टी. आमच्याकडे फणस आई आणि सनीला खूप आवडतं. मला आणि नायसाला त्याचा वास पण नाही सहन होत. बट वी आर मोर इंटरेस्टेड इन द सीड्स. जे बिया येतात त्याच्यात जास्त इंटरेस्टेड होत आम्ही. आणि हा जो ठसका आहे जो फक्त आम्हीच घेतो तो आहे आईंच्या भाजीचा. ठसका आईंनी फुल लावून मिरच्या टाकल्यात. तिचं काय? फायनली फणस उघडलेला आहे. नायसाचा आनंद वेगळाच आहे की बिया खायच्यात. ए तिथे त्याच्यात नको घेऊ बाबू, वाट लागली. कुठपर्यंत पोहोचलंय? ओव्हर पिकले म्हणजे एकदम लिपलिपीत झालं. नायसाचं बघ, आम्ही आणि नायसा ह्यातच फक्त इंटरेस्टेड होतो. आम्ही मस्त त्याला वॉश करून हे करतो. ओव्हर झालं. हो, हा मेन टास्क झाला, पण त्याच्यात सगळ्यात जास्त कष्टाचं काम आहे. ते का निघतच नाहीये ते बघ, चिकट झालंय. आणि मस्त पाऊस आहे बाहेर, मस्त पाऊस जोरात. आईला फोन करून विचारत इकडे पण होता तेवढं. आज काय जेवायला स्पेशल? माठाची भाजी, आमटी, भात. त्याच्यात सगळे बिया काढले सनी. To go. काय तिथे नाही दिसते दाखवून. छान वाटते. केस तुटले ना आज. काल नुसतं चिपकू चिपकू झाली होती. पूर्ण मॅचिंग. कसं कळतं व तिला?
मेन ते सनसेटला छान लागतं. तिथे जाऊन बसायची आवश्यकता होती. आपण किती ब्लेस्ड तिथे एवढ्या गर्दीमध्ये ते लोक बसले आणि आपण इथे बसून करतो. थँक्यू बोलायचं नाही. आई कॉफी घ्या ना तुम्ही. आई कॉफी नाही घ्या तुम्ही. लाटा वगैरे येत असतील तर काय वाटत. वातावरण छान आहे ना. पाणी पूल भरलंय. इथून चालू व्हाईट बीड्स पासून म्हणजे तुला कळेल तू कुठून स्टार्ट केलं. कॉफी लवर. कॉफी पुष्कळ आवडते. हिचं एक वेगळीच स्टोरी आहे. शुगर कमी करायचं बोललं तरी तेवढंच रायसू पडलं ते. सनसेट कॉफी गोष्टी फॅमिली अजून काय पाहिजे. आई कुकीज खा. त्यांचे कुकीज मस्त आहेत त्यांचे. आई फर्स्ट टाइमच आलेत. कसं वाटलं आई व्ह्यू? खास व्ह्यू साठीच आलो होतो. सॉस कमी हा माझावाला आहे. जर विदाऊट हे घेतले तर कशी दिसेल? हो 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 एक फ्री रहेगी हो जाएगा. कौन सा ये है पाहिजे शेड? ये शेड कौन सा शेड हो? तुरंत
सो फायनली घरी आलेलो आहोत. सॉरी काही जास्त बोललो नाही, फक्त तुम्हाला सगळं काही दिसत होतं. सो बेसिकली आम्ही गेलेलो मरीन लाईन्स म्हणजे मुंबईला, जे तुम्ही पाहिलं स्क्रीनमध्ये, कारण मी मेन्शन केलेलं स्क्रीनवरती. सो तिथे आम्ही गेलेलो मरीन प्लाझा, विच इज वन ऑफ अवर फेवरेट प्लेस. माझी आणि सनीची फेवरेट प्लेस आहे. मुंबईमध्ये असं कधी वाटलं की आपल्याला सनसेट वगैरे बघायचं आणि छान अशा जागेवर बसून म्हणजे कॉफी वगैरे पीत बघायचं आहे. सो आम्ही नेहमी इथे व्हिजिट करतो. ऑफकोर्स खूप सारे जागा आहेत, पण प्रत्येकाची एक जागा स्पेशल असते. तसंच आमची ही जागा स्पेशल आहे. आणि इकडनं जो तो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान वाटत होता. आईंसाठी तो ॲक्च्युली सरप्राईज होता. आई फर्स्ट टाइम आलेल्या आणि आईला आम्ही घेऊन गेलो आहोत. सो आई सुद्धा असते आमच्या बरोबर आता, पण आई गेली आहे गोकर्ण, मुरुडेश्वर त्या ट्रिपवर आणि ती ट्यूजडेला परत येणार आहे. आईंच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते त्यांना बघून आम्हाला नक्कीच खूपच आवडलं, की त्या खुश होत्या. त्यांना अशा जागेवर त्या पहिल्यांदाच गेल्या आणि तिकडनं तो असा व्ह्यू बघितलं. सो मी तेच नायसाला सांगत होते की वी शुड बी थँकफुल की आपल्याला हे सगळं काही बघायला मिळतंय, म्हणजे तिकडे बसून आपण हे सगळं काही बघतोय. सो नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे, थँकफुल बोलायला पाहिजे. आय डोंट नो तिला ते किती समजते, पण आणि सनी वी जस्ट ट्राय अवर बेस्ट. जी पण आपल्याला छोटी छोटी गोष्ट आयुष्यात मिळते त्याच्यासाठी आपण किती थँकफुल असायला पाहिजे, हाच आमचा एक फक्त प्रयत्न असतो. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं आलो बॅक टू नवी मुंबई. मग आम्ही नेक्ससला गेलो. ॲक्च्युली प्लॅन होता मूवी बघायचा, बट देन मूवीचे तिकीट्स बघितल्यावर असं झालं की बापरे खूपच एकदम महाग आहे. 700 रुपीज तिकीट होतं. आणि मग ते असं होतं की वर्थ आहे की नाही. त्यात नायसाचा पण तिकीट काढावा लागतो. सो नायसा किती वेळ बसेल, कारण मूवी मोठा आहे. हाऊसफुल 5 बघण्याचा प्लॅन होता, पण देन आम्ही ते ड्रॉप केलं. मग मला माझा चष्मा घ्यायचा होता. माझा चष्मा ना तो थोडा खराब झाला आहे आणि लेन्सकार्टमध्ये ऑफर्स चालू आहेत. बाय 2 for ₹2000. सो मी आणि सनीने चष्मा घेतला. तो आता 3-4 दिवसानंतर रेडी होईल. आणि मग काही नाही, मग तिकडनं आम्ही आमच्या फेवरेट जागेवरती जेवलो आणि मग घरी आलो. खूपदा असा प्रयत्न असतो की जिथे मी सनी आम्ही फिरतो तिथेच आमचे पॅरेंट्स सुद्धा फिरायला पाहिजे. त्यांनी सुद्धा ते सगळं काही एक्सपिरियन्स करायला पाहिजे. सो म्हणून मग आम्ही प्लॅन केलं की आईंना आपण तिथे घेऊन जाऊ. आईनं बिलकुल सुद्धा आयडिया नव्हती की आम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार आहोत. फक्त सांगितलं की चला आपण जाऊया मरीन्सला. रेडी झाल्या इमिडिएटली. म्हणून मग आम्ही सुद्धा दोघं खुश झालो. म्हणजे दरवेळेस आम्ही दोघंच असतो, पण यावेळेस आईंसाठी हा वेगळा एक एक्सपिरियन्स होता. येस, तिकडचं जे फूड आहे ते नक्कीच कॉस्टली आहे, म्हणून आम्ही काही नाही, आम्ही फक्त कॉफी घेतली. सनीने ती कॉफी घेतली, थोडं स्नॅक्स खाल्ले आणि मग आम्ही तिकडनं निघालो. अँड येस, अशा प्रकारचा आजचा दिवस आम्ही स्पेंड केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा हा दिवस आवडला असेल. तुम्ही सुद्धा असे छान छान मेमरीज क्रिएट करा. आणि मी नेहमीच सांगते, नॉट नेसेसरी की तुम्हाला कोणत्या फॅन्सी जागेवरच जायचं आहे. तर आपल्या आई वडिलांसाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी पण केल्या ना तरी ते खूप खुश होतात आणि त्यांना तेवढाच आनंद सुद्धा मिळतो. व्हॉट इज इम्पॉर्टंट आत्ताच्या की आपण आपल्या आईवडिलांबरोबर तो टाइम स्पेंड करतो. कारण मोबाईल्समुळे नाही बोललं तरी आपला थोडासा तो एक दुरावा झाला आहे. एका रूममध्ये बसून सुद्धा कधी कधी आपण एकत्र नसतो. सगळेजण मोबाईलच्या आतमध्ये असतात. एक मला असं वाटतं प्रत्येकाने एक रूल बनवला जायला पाहिजे की जेव्हा आपण एकत्र बसतो तेव्हा तरी ॲटलिस्ट तो मोबाईल बाजूला ठेवला तर कसं एकमेकांच्या त्या गप्पा गोष्टी त्या सगळ्या काही होतात. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.